नमस्कार शेतकरी बंधूंनो आपल्याला 3 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज 2021 च्या बजेटमध्ये सर्वात महत्त्वाची घोषणा केली आहे। शेतकरी बंधूंनो खरीप 2021 मध्ये काही जिल्ह्यांमध्ये ऑफलाईन तर काही जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन पीक कर्जाची नोंदणी चालू आहे। मी हे मागील व्हिडिओमध्ये एक दाखवले होते की आपल्याला कशा प्रकारे ऑफलाईन आपल्या मोबाईलवरून अर्ज हा पीक कर्जासाठी भरता येईल। बघा त्यासाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे नवीन येणारे व्हिडिओ आपल्याला मिळतील। बघा मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी काही जिल्ह्यामध्ये हा पीक कर्जाचा वेग हा खूप मंद जाणवत आहे। काही शेतकऱ्यांना पीक कर्जही मिळत नाहीये। पण काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 3 जून 2021 रोजी राज्यस्तरीय बँकर समितीची 151वी बैठक पार पडली। एक खिडकी योजनेद्वारे बँकांनी कृषी क्षेत्राला तातडीने वित्त पुरवठा करावा असे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सांगितले आहे। राज्यस्तरीय बँकर समितीच्या बैठकीत 4,60,881 कोटी रुपयांच्या वार्षिक पत आराखड्यास मंजुरी देण्यात आली। बघा मुंबई दिनांक 3 उद्योग क्षेत्रात ज्याप्रमाणे ईज ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत प्रकल्पांना वेगाने मंजुरी दिली जाते, त्याचप्रमाणे कृषी अंतर्गत येणाऱ्या सर्व बँकांनी तातडीने एक खिडकी योजनेद्वारे मंजुरी देऊन वाढीव पतपुरवठ्याद्वारे शेती आणि शेतकऱ्याला सक्षम करावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आज दिले। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यस्तरीय बँकर समितीची 151वी बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते। बैठकीत राज्याच्या 2021-22 साठीच्या 4,60,881 कोटी रुपयांच्या राज्याच्या पत आराखड्यास मंजुरी देण्यात आली। या आराखड्यात कृषी क्षेत्रासाठीचे उद्दिष्ट 1,18,720 कोटी रुपये असून यामध्ये पीक कर्जासाठीचे उद्दिष्ट 60,860 कोटी रुपयाचे आहे। लघु मध्यम आणि सूक्ष्म उद्योगासाठी बँकांच्या वार्षिक पत आराखड्यात 2,49,139 कोटी रुपयाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे। इतर प्राधान्य गटातील क्षेत्रासाठीचे पतपुरवठ्याचे उद्दिष्ट 93,022 कोटी रुपयाचे आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपयापर्यंतचं 0% व्याजदराने कर्ज देणारी डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज परतावा योजना राज्यात राबवली जाते। याची मर्यादा आता 3 लाख रुपयापर्यंत वाढवण्यात येत असून बँकांनी या वाढीव मर्यादेप्रमाणे शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे असे बँकांनी या अन्नदात्याच्या पाठीशी आधारस्तंभ बनून राहावे असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। पीक कर्जाच्या वेळेत उपलब्धता व्हावी असे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील म्हटले। खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना सुलभ रीतीने आणि वेळेत कर्जाची उपलब्धता केली पाहिजे असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की नागपूर, नंदुरबार, धुळे, नाशिक, उस्मानाबाद, बुलढाणा, बीड या जिल्ह्याच्या सहकारी बँका अडचणीत आहेत। त्यांना नाबार्डने पुनर्वित्त पुरवठा रिफायनान्स करावा, कारण या बँकांना वित्त पुरवठा न झाल्यास या जिल्ह्यातील शेतकरी कर्ज पुरवठ्यापासून मोठ्या प्रमाणात वंचित राहतील। बँका मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना सहज कर्ज देतात, परंतु अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही बँकांनी सहजतेने कर्ज पुरवठा करावा। वाणिज्यिक बँकांनी किती शेतकऱ्यांना कर्ज दिले याची माहिती द्यावी असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। वाणिज्यिक बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा वाढवावा असे कृषी मंत्री दादाजी भुसे म्हणतात। वाणिज्यिक बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या ठेवी मोठ्या प्रमाणात स्वीकारल्या जातात, परंतु त्याच शेतकऱ्याला कर्ज पुरवठा करताना मात्र या बँका हात आकडता घेतात, असे होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करून कृषी मंत्री श्री भुसे म्हणाले की यावर्षी आतापर्यंत 19% पीक कर्ज देण्यात आलं आहे। यामध्ये सहकारी बँकांची कर्ज पुरवठ्याची टक्केवारी 33% आहे, तर वाणिज्यिक बँकांची 4%। त्यामुळे वाणिज्यिक बँकांनी शेतकऱ्यांना पतपुरवठा वाढवावा। नवीन शेतकऱ्यांना बँकांनी पीक कर्जासाठी बँकाशी जोडावे। ग्रामीण भागात बँकांच्या शाखा कमी आहेत त्या वाढवाव्यात। ग्रामीण भागात समतोल पतपुरवठा व्हावा अशी अपेक्षा त्यांनी या शेतकरी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला यावर नक्कीच प्रतिक्रिया आम्हाला कळवा, ज्यामध्ये आम्हाला अजूनही यामध्ये सुधारणा करता येईल। त्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। नमस्कार।